तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी चाललोय लग्नासाठी. मित्राचं लग्न ठरलं म्हणजे आपण जायलाच लागते. लग्नाला चाललोय तर ठीक, पण आपण डायरेक्ट वराडात बसून चाललोय पिकअपच्या टप्पावर. कसं वाटतंय मग? तर मित्रांनो, लग्नाला जाणार म्हणजे तर राडा तर करायलाच लागणार, म्हणून आपण डायरेक्ट टप्पावर बसून जोरात. भावाने लग्नाचं लक्षण तर एकच नंबर निवडले. भाऊ इथं नुसते डोंगर तर दिसतंय, पाणी बिळ प्यायला भेटतं का नाही काय माहिती आता. तर फायनली आम्ही पोहोचलो बरं का लग्नाच्या लोकेशन पाशी. आता तर एकदम राडाच. आणि हा झाडा बघताय ना कोण आहे? हा नवरदेवाचा भाऊ आहे बरं का, आपला मित्र आहे. तर मित्रांनो, राडा घालायचं म्हणजे याला बोललो मी एक ताल देवाला वाजवायला दिले. कमेंट करून नक्की सांगा वाजवता येतं का नाही ते. ते जाऊ दे, इथं नवरदेवाची तयारी चालू आहे. तयारी तर अशी झाली, असं वाटतं नवरदेवाला जोमात दिसणार. हा दुसऱ्याला बोलत सुद्धा नाही, गोळा खा म्हणून एकटाच खातो. बघा असे मित्र आहेत आमच्या. नवरदेवाचा मंडपात आला, पण नवरीचा काही तपास नाही बाबा अजून. ते जाऊ द्या, नवरी येऊ नाही तर नाही येऊ, पण इकडे डान्स तर दिलाच पाहिजे ना. चाली ते लग्न लागलं नाही अजून, आम्हाला दोघांना भुक्क पण लागून गेल्या. हा तर असं बोलतो, पोटात उंदर उड्या मार राहिली जसे काय. नवरदेव मंडपापाशी आला तरी पण अजून वराड येऊच राहिले. इकडे नवरदेव नवरीचं सोडून आमचं दुसरंच काम चालले ते तर करायलाच लागते ना रे. तर फायनली लग्न लागलेलं आहे, तर आम्हाला लई भुक्क लागले, त्यामुळे आम्ही डायरेक्ट जेवायला बसणार आहे. चहायला भूक एवढी लागली होती का दुसऱ्यांचा विचार सुद्धा करत नव्हतं माहिती का आम्ही. मला याच्या नादात बुंदी सुद्धा खायला भेटली नाही माहिती का. मित्रांनो, मी बोललो होतो ते खरं झालं. इथं पाणी प्यायची वांदी झाली भाऊ, आता काय करायचं. आणि इथं हा बघा नवरदेवाचा भाव असून दुसऱ्याच पंक्तीला जेवायला बसला. इथं वाढायचं करायचं तर दुसरं वाढायचे काम करताय, काय बोलावं आता. तर मला भाऊ आणि वहिनीसोबत फोटो काढायचा होता. तर भाऊ बोलतो वहिनी डेली मेकअप करायला. भाऊला तर आता मोकर खर्च पडणार आहे बरं का. तर मित्रांनो, फोटो काढून झाले नवरदेवासोबत आपले. तर आता डायरेक्ट घरी जायचं आपल्याला. घरी जायचं काम राहतं नाही का आपल्याला. मित्रांनो, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. बाय.